मित्रांनो SIR फॉर्म जो आहे आता फिल इन्युमेरेशन फॉर्म असा हा फॉर्म आपल्याला भरायचा सांगितलेला आहे। मतदान कार्ड चालू ठेवण्यासाठी सर्वांनी SIR फॉर्म 2026 मध्ये रिव्ह्यूसाठी हा फॉर्म भरणे गरजेचं आहे। आता हा फॉर्म ऑनलाईनसुद्धा भरता येतो। ऑनलाईन कसा भरायचा ते मी तुम्हाला सांगणार आहे। मी लाईव्हमध्ये तुम्हाला ऑनलाईन हा फॉर्म भरून दाखवणार आहे। या ठिकाणी आपल्याला ही वेबसाईटवरती आल्यानंतर वेबसाईटची लिंक जी आहे आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये मी तुम्हाला देणार आहे। या वेबसाईटवरती आल्यानंतर आपल्याला ये वेबसाईट जी आहे या ठिकाणी तुम्ही बघू शकता। या ठिकाणी ऑप्शन दिलेलं आहे फिल इन्युमेरेशन फॉर्म। या ऑप्शनवरती आपल्याला क्लिक करायचं आहे। फिल इन्युमेरेशन फॉर्मवरती क्लिक केल्यानंतर SIR 2026 ऑनलाईन फॉर्म सबमिशन बाय इलेक्टर या ठिकाणी आपल्याला ऑप्शन निवडायचा। आपला जो स्टेट आहे म्हणजे महाराष्ट्र आपल्याला निवडून घ्यायचा आहे। तुमचा जो इपिक नंबर आहे, तुमच्याकडे इपिक नंबर नसेल तुम्हाला कसं बघायचं ते सुद्धा मी आपला व्हिडिओ बनवणार आहे। त्यासाठी संपूर्ण व्हिडिओ बघा। या ठिकाणी बघू शकता इपिक नंबर आपल्याला या ठिकाणी टाकून घ्यायचा आहे। इपिक नंबर या ठिकाणी आपल्याला जसं टाकायचं आहे। सर्च ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे। सर्च ऑप्शनवरती मित्रांनो क्लिक केल्यानंतर वेबसाईट थोडी स्लो चालते कधी या ठिकाणी संपूर्ण माहिती तुमची इथं ओपन होणार आहे। प्रिपिलर इन्फॉर्मेशन जी आहे तुमचं नाव, तुमचा इपिक नंबर, सिरियल नंबर जो आहे, पार्ट नंबर दिसणार आहे, तुमचं गाव दिसणार आहे, तुमचा PC नंबर दिसणार आहे, तालुका दिसणार आहे, स्टेट दिसणार आहे। या ठिकाणी खाली आल्यानंतर आपल्याला तुमचा मोबाईल क्रमांक या ठिकाणी समाविष्ट करायचा आहे। 10 अंकाचा मोबाईल क्रमांक इथं समाविष्ट। या ठिकाणी आपल्याला सेंड OTP या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे। सेंड OTP ऑप्शनवरती क्लिक केल्यानंतर तुमच्या रजिस्टर्ड मोबाईल नंबरवरती एक 6 अंकाचा OTP येणार आहे। तो OTP या ठिकाणी फिलअप करून घ्यायचा आहे। मित्रांनो या ठिकाणी आपण OTP सबमिट केलेला आहे। सेंड OTP या ऑप्शनवरती क्लिक केलं होतं। परत इथं या ठिकाणी बघू शकता OTP व्हेरीफाय या ऑप्शनवरती आपल्याला क्लिक करायचं आहे। OTP व्हेरीफाय या ऑप्शनवरती क्लिक केल्यानंतर या ठिकाणी कधी एरर येतो, प्लीज एंटर OTP या ठिकाणी तुम्ही बघू शकता। या ठिकाणी सुद्धा OTP व्हेरीफाय झालेला आहे। मित्रांनो या ठिकाणी आपल्याला सिलेक्ट कॅटेगरी या ऑप्शनवरती आल्यानंतर या ठिकाणी तुम्ही बघू शकता सिलेक्ट कॅटेगरी या ठिकाणी तुम्ही बघू शकता। या ठिकाणी नेम माय एक्झिट इलेक्ट्रोल रोल लास्ट SIR शेवटच्या SIRमध्ये तुमचं इलेक्ट्रोलचं SIRमध्ये नोंदणी झाली होती का 2002, 3, 5 मध्ये हे SIR झालेलं होतं। यानंतर मित्रांनो माय पॅरेंट नेम तुमचं जर वडिलाचं किंवा आईचं किंवा ग्रँडफादरचं ग्रँडमदरचं किंवा SIR झाला असेल 2002, 3, 5 मध्ये तुम्हाला हे ऑप्शन निवडायचं आहे। त्यानंतर आपल्याला आपलं कोणताही झालेलं नसेल तुम्हाला या ठिकाणी तुमचा जो आहे या ठिकाणी तुम्हाला हे शेवटचं ऑप्शन हे निवडून घ्यायचं आहे। शेवटचं ऑप्शन हे निवडून घेतल्यानंतर खाली आपल्याला संपूर्ण माहिती आपल्याला बघायला मिळणार आहे। आपल्याला या ठिकाणी तुमचा हा जन्मदिनांक इथे टाकायची संपूर्ण माहिती जशी तशी भरून घेणार आहोत। भरल्यानंतर परत बघूया तिथं या ठिकाणी आपला आधार क्रमांक, फादर नेम टाकायचं आहे। फादरचं जे इपिक नंबर असेल तर टाकायचं आहे किंवा ऑप्शनल आहे टाकू पण नाही शकता, टाकलं नाही तर चालेल। मदर नेम टाकायचं आहे। मदर नेम टाकायचं म्हणजे टाकायचं याला ऑप्शनल नाही आहे। स्पाउस नेम जे आहे ते तुम्हाला ऑप्शनल आहे टाकू नका। या ठिकाणी इपिक नंबर ऑप्शनल आहे टाकू नका। प्लीज सबमिट ऑप्शन प्लीज एंटर आपल्याला क्लिक करायचं। त्यानंतर आपल्याला तुमचा फोटो अपलोड करायचा आहे। फोटो अपलोड केल्यानंतर या ठिकाणी सबमिट या ऑप्शनवरती आपल्याला क्लिक करायचं आहे। सबमिट ऑप्शनवरती क्लिक केल्यानंतर आपण बघूया पुढं काय होतं। मित्रांनो या ठिकाणी आपलं संपूर्ण माहिती भरूनसाठी या ठिकाणी आपल्याला फोटो हा अपलोड केला आहे। फोटो अपलोड केल्यानंतर या ठिकाणी असं इथे यायला पाहिजे, हा नंबर JPGचा नंबर यायला पाहिजे तर तो आपला फोटो हा अपलोड झाला आहे असं गृहीत धरूया। या ठिकाणी फोटोसुद्धा आलेला आहे। या ठिकाणी बघू शकता या ठिकाणी जो फोटो आलेला आहे या ठिकाणी दाखवलो आहे। या ठिकाणी आपल्याला सबमिट ऑप्शनवरती आपल्याला क्लिक करायचं आहे। सबमिट ऑप्शनवरती क्लिक केल्यानंतर मित्रांनो हा थोडा वेळ घेतो, थोडं वेळ लागू शकतो, त्यासाठी थोडा वेट करा। बॅकचं बटन दाबू नका कारण की हा फॉर्म रिडायरेक्ट होऊन तुम्हाला परत नवीन सुरुवात करावी लागणार आहे। या ठिकाणी बघू शकता याची प्रोसेस चालू झालेली आहे। या ठिकाणी तुम्ही बघू शकता अशा प्रकारे इथं ओपन झालेलं आहे कारण की E-साईनसाठी ओपन झाले। ऑथेंटिफिकेशनसाठी पेज हे लोड घेत आहे। या ठिकाणी तुम्हाला बॅक करायचं नाही, बॅक जर केलं तुमचा फॉर्म जो आहे कट होऊन जाणार आहे। या ठिकाणी बघू शकता मित्रांनो E-साईनसाठी तुम्हाला हा फॉर्म ओपन झाला आहे। E-साईन करणं खूप महत्त्वाचं आहे। तर हा हस्ताक्षरचा फॉर्म जो आहे आपल्याला भरावाच लागतो, तर नाहीतर हा फॉर्म पुढे जात नाही, सबमिट होत नाही। या ठिकाणी आपल्याला आधार क्रमांक टाकून सेंड OTP गेट OTP या ऑप्शनवरती आपल्याला क्लिक करायचं आहे। गेट OTP मी या ठिकाणी बघू शकता गेट OTP या ऑप्शनवरती आपल्याला क्लिक करायचं। या ठिकाणी ऑप्शन दिले बघा, या ठिकाणी आधार क्रमांक टाकायचा आहे। या ठिकाणी गेट OTP या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे। OTP 6 अंकाचा आल्यानंतर या ठिकाणी 6 अंकाचा OTP आपल्याला समाविष्ट करायचं। त्यानंतर आपल्याला इथं खाली आल्यानंतर चेक बॉक्सला क्लिक करून सबमिट या ऑप्शनवरती क्लिक करायचं। आता आपण आधार नंबर टाकून
बघा मित्रांनो, आधार क्रमांक टाकल्यानंतर गेट OTP या ऑप्शनवरती क्लिक केल्यानंतर प्रोसेस युअर रिक्वेस्ट या ठिकाणी आलेलं आहे। या ठिकाणी आपला 6 अंकाचा OTP रजिस्टर्ड मोबाईल क्रमांकावरती हा OTP येणार आहे। या ठिकाणी OTP सुद्धा आलेला आहे। या ठिकाणी OTP कॉपी करून इथं पेस्ट करूयात मित्रांनो। पेस्ट केल्यानंतर आपल्याला चेक बॉक्स अगोदरच आपण क्लिक केलेला आहे, त्यानंतर आपल्याला सबमिट या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे। सबमिट या ऑप्शनवरती क्लिक केल्यानंतर मित्रांनो हा ई हस्ताक्षराचा फॉर्म हा ट्रान्झॅक्शन कंप्लीट होत आहे। या ठिकाणी तुम्हाला परत बॅक यायचं नाही, कारण की इलेक्शन कमिशन ऑफ SIR या ठिकाणी सुद्धा ऑप्शन आलेले आहे। या ठिकाणी तुम्ही साईन करताय। या ठिकाणी बघू शकता फॉर्म हा व्हेरीफाय होण्यासाठी चालू झालेला आहे। लगेच 1 मिनिटामध्ये तुमचा फॉर्म व्हेरीफाय होणार आहे। या ठिकाणी तुम्ही बघू शकता मित्रांनो, या ठिकाणी जे आहे स्पेशल इन्सेन्सिव्ह रिव्ह्यू या ठिकाणी आलेला आहे। या ठिकाणी तुमचा फॉर्म जो आहे या ठिकाणी कंप्लीटली झालेला आहे। तुम्ही या ठिकाणी बघू शकता। या ठिकाणी तुमचा फॉर्म हा या ठिकाणी ऑप्शन आले बघा। या ठिकाणी युअर इन्युमेरेशन फॉर्म हॅज बीन सबमिटेड सक्सेसफुली। तुम्ही इथं आपली स्लिप जी आहे डाउनलोड करू शकता। ही स्लिप डाउनलोड केल्यानंतर या ठिकाणी तुम्ही बघू शकता, आपली तुम्हाला मी स्लिप डाउनलोड करून दाखवत आहे। तुम्ही या ठिकाणी बघू शकता मित्रांनो, ही स्लिप डाउनलोड झालेली आहे। या ठिकाणी तुम्ही तुमचा जो BLO आहे गावाचा, BLOला ही स्लिप दाखवू शकता आणि हा इन्फॉर्मेशन ऑनलाईन फॉर्म हा सबमिट आम्ही केलेला आहे। ही पावती दाखवून तुम्हाला ऑफलाईन फॉर्म किंवा डॉक्युमेंट द्यायची गरज नाही आहे, कारण की डॉक्युमेंट ही तुम्हाला फोटोसुद्धा द्यायची गरज नाही, कोणतेही डॉक्युमेंट तुम्हाला फॉर्म भरण्याची गरज नाही, कारण की ऑनलाईन फॉर्म भरल्यानंतर घरबसल्या तुम्ही मोबाईलमधून हा फॉर्म भरू शकता। तुम्हाला मी घरबसल्या आता हा मोबाईलमधून लाईव्हमध्ये फॉर्म भरून दाखवलेला आहे, कारण की हा फॉर्म भरणं खूप गरजेचं आहे। 2026मध्ये SIR हा चालू झालेला आहे। तुम्हाला हा फॉर्म भरणं गरजेचं आहे, जेणेकरून तुमचा जो मतदान कार्ड आहे तुमची यादीमधून नाव वगळण्यात येणार नाही। त्यासाठी सगळ्यांनी हा घरबसल्या फॉर्म भरा, किंवा ज्यांना हा फॉर्म भरता येत नाही, तुमचे गावचे जे BLO असतात, जे ZPचे शिक्षक असतात, त्यांच्याकडं हा फॉर्म भरणे चालू आहे। लगेच तात्काळ त्यांच्याकडे जाऊन तुम्ही हा फॉर्म भरू शकता। ही महत्त्वाची बातमी होती। जवळच्या मित्रांनो शेअर करा। अशाच नवीन अपडेटसाठी मित्रांनो चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, जेणेकरून तुम्हाला महत्त्वाचे अपडेट वेळोवेळी मिळत राहील। धन्यवाद। जय हिंद, जय महाराष्ट्र।